This is my video script and this is my drawing. जय गजानन माऊली. आजचा व्हिडिओ लय कॉमेडी आहे, तेव्हा व्हिडिओ शेवट लोक पहा. पुढचा व्हिडिओ पाहून बंद नका करू. आणि हो, व्हिडिओ बनवायसाठी लय मेहनत लागते. जसं की आता एखाद्या स्टोरीची आयडिया आहे ना, म्हणजे व्हिडिओ कशावर बनवायचा आहे त्याची आयडिया सुचणं, तिथून पासून तर हे अशा प्रकारे स्टोरी लिहिणं, स्टोरी लिहून झाल्यानंतर त्याचे डायलॉग लिहिणं, डायलॉग झाल्यानंतर तो व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ एडिट करणं, या सर्व प्रोसेसमध्ये कमीत कमी 5 ते 6 दिवस जातात. त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या समोर येते. तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगत जा. व्हिडिओपासून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे कमेंट करून सांगत जा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आणखी मजा येईल. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काही प्रयोग करून बघितले, जसं की माझे हे असे या प्रकारचे ड्रॉइंग मी माझ्या या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत. तर तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला कॉमेडी आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला कमीत कमी 300 लाईक येऊ द्या. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. लावणार टीव्ही करणं सुरू. ते मालिका चालल्या जाईल ना माली. लाव बरं पटकनी. आई सांग ना त्याला लावायला टीव्ही. अरे ओ पुरा, ते रिमोट खाली ठेव, रिमोट खाली ठेव. लाईनचं बिल किती उराल तुला माहित आहे का? हा, किती भाव वाढला लाईनचे. ठेव खाली, काही टीव्ही लावा लागत नाही. बसा मुख्य तसेच. बाबा लावू द्या ना हो. फॅन बी लावू देत नाही, टीव्ही बी लावू देत नाही. गरमाट तर होऊच राहिली, घराच्या बाहेर बी जाऊ देत नाही. मग निदान टीव्ही तर पाहू द्या. आता ते मॅचा चालू झाल्या ना, मॅच्या क्रिकेटच्या IPL आहे सध्या, ते पाहू द्या बरं. जोडप्या थुत्राची आहे, तुला एकदा सांगायला ऐकू येत नाही वाटत्या. खपका भाषीन ते ऐकू येईन का? ठेवता खाली का उठू मी यातून? अवा मी काय म्हणतो, लावू द्या ना, पाहू द्या ना. आमाशिक पोरायला टीव्ही. पोरं घरात नाही आहेत ना, बाहेर बी नाही चालले ना, पाहू द्या ना टीव्ही. अहो, या महिन्यात 15,000 बिल आलं लाईनचं. केवळ बिलीवराला माहित आहे का किती भाव वाढ लाईनचे? आणि टीव्ही लावा म्हणून राहिली तू, ते काही नाही. ठेव रे खाली, नाही तर उठतो मी यातून. येतो खपका डुंदुले. हेट बाई, लावू नाही दिला टीव्ही. गेली मी मालिका. बाबा मी काय म्हणतो, एखादा कूलर आणा ना. लायना मुईना कूलर आणा. जास्त मोठा बी नका आणू. एवढी गरमाट होऊन राहिली. आपल्या घरी एखादा कूलर लागणार नाही का? उन्हाळा हवाय, तेवढा ऊन पुरायला माहित आहे का तुम्हाला? तुम्ही काही बी करा बापा, पण काही कूलर आणा. हो बिचारे, तू बरोबर बोलली. कूलर पाहिजे. लायना मुईना का होईना एखादा कूलर पाहिजे. माया मेलील बी म्हटलं लय गरमाट होऊ राहिली. मला काम धंदे कर लागतात. माई बी काळजी नाही या माणसाले. तुम्ही काही बी करा, एखादा लायना मुईना कूलर आणा. नाही तर एवढ्या गरमाटीत माझ्याकडून काही काम नाही होत. मी सांगून ठेवू राहिली, सकाळून संध्याकाळून तुम्हाला भाकरी भेटणार नाही. काही करा पण कूलर आणा बापा. जरशी गरमाडेल सहन होत नाही. सध्या म्हटलं 47 डिग्री तापमान आहे, तेवढं यायले सहन नाही होऊ राहिलं. यायले कूलर पाहिजे. आता ते भाजी भाकरीचा सवाल आहे, खाय प्यायचा सवाल आहे, तर कूलर तर आणाच लागेल. बरं बापा भारी आहे. मी काय म्हणतो, मी आणतो कूलर. या पोराला घेऊन जातो, कूलर घेऊन येतो. पण मी काय म्हणतो, त्याच्या पहिले कानी बगर साखरेचा, बगर निंबाचा कानी मस्त थंडगार शरबत कर. थंडगार काही ना काही पाहिजे. कर बर शरबत, पण साखर आणि निंबू काही टाकू नका. लय महाग झालं साखर निंबू. पैसे नाही आपल्याला पहिलेच. मला म्हटलं दिवसभर कामाला जा लागते ड्युटीवर. ते पैसे म्हटलं तुम्ही असे नाशक्यातले भुसक्यात घालता. तू एक काम कर, पटकन शरबत कर. माया मेलीचं फुटकं नशीब. एवढा चिकट माणूस मायाच पदरात पडायचा होता का? बगर साखरेचा बगर निंबूचा कोणा शरबत केलता का? पण आता शरबत कराच लागेल, नाही तर हा माणूस, हा चिंगोस माणूस कूलर काही आणणार नाही. मी काय म्हणतो, झिंगऱ्या शेजारी जाय. आपल्या घरून मोठा धाटा कटोरा ये. ते कटोरा घेऊन जाय आणि शेजारून कानी बर्फ घेऊन ये. तर बापारे कानी शरबत प्यायचाय. शरबत खायचं ते थंडगार पाणी प्यायचंय त्याले. जाय पटकन. आपल्याला गरमाट होऊ राहिली की नाही, कूलर आण लागते की नाही. जाय मग कटोर घेऊन जाय आणि लवकर जाऊन कानी ते बर्फ घेऊन ये. काय वाटते तुम्हाला, झिंगऱ्याला शेजारून बर्फ भेटीन का? गुलाबी साडी आणा, थोत्तळला झालं लाल. अरे होतले का कांता बुडी होय. आता काही खरं नाही. हे काही बर्फ देत नाही. मला मालूम आहे बर्फ देत नाही म्हणून. आता त्या वहिनी असती तर त्या वहिनीने दिलं असतं. तरी एकदम मागून पाहतो, काही होत नाही. कांताजी, ओ कांताजी, कायले अळ लावून राहिला झुडप्या थुत्राची? काय झालं तो टेमल्याले?
डबल भडकली बुडी. कांता बुडीच्या डोक्यावर कानी सदै कधी गरम तवाच राहते. तरी पाहिलं तरी भडकत राहते. मी अळलावून नाही राहिलो कांताजी. ते काय माहित आहे का, माईनं कानी बरफ सांगितलं. ते माया घरी कानी शरबत करायचं आहे, तर आम्हासक बरफ दे बरं, आईनं सांगितलं. बुवा रे लय चिकट आहे. याच्या घरी फ्रीज आहे, पण ते फ्रीज काही लावतील नाही. लाईन जळते ना याची, लाईनचं बिल येतं गपागप, म्हणून फ्रीज काही लावत नाही. मग चालली यायची त्याच्या घरी बरफ मागायले. का रे बाबू, तू या घरी तर फ्रीज होय ना, मग माझ्या घरी काय येतं बरफ मागायला सदै कधी? माझ्या घरी का लाईन जळत नाही का? मला का बिल येत नाही का? बरोबर बोलली बुड्डी, काहीच खोटं बोलली नाही. मलाही लाज वाटते सदै सदै याच्या त्याच्या घरी बरफ मागायले. पण माझ्या बापला चिकट होय, आता काय मग दास लागते. कांताजी तुझे म्हणणं बरोबर आहे ना, पट्टे मले. माझ्या घरी फ्रीज आहे, पण तो बंद पडेल ना, तुला माहित नाही का? माझ्या घरच्या फ्रीजचा कानी गॅस गेला, तो बंद पडेल होय, म्हणून तो आहे येतो. मला माहित आहे तू देतो म्हणून. पुरं गाव सांगते कांता आजी सारखी बाई पुऱ्या गावात नाही. लय चांगली बाई होय, सऱ्याले बर्फ देते म्हणते फ्रीज मधला. हाव का रे, असं म्हणतात का सरे जण? बरं भांड बिंड आणलं का बर्फासाठी? हे काय होय तर दिसून नाही राहिलं तुले? हे पाय ना, एवढंच पाहिजे मले, जास्त नाही पाहिजे. आपल्याला का नाही जास्त बर्फाची गरज नाही. म्हटलं एवढं भांड भरून दे तू आता. आता काय करू माई बाई, यानं तर एवढं मोठं कटोर आणलं. बाबू मी काय म्हणतो, जिंगरी गमीला नव्हता का? साजरा मोठ्याच्या धाटाच्या गमीला आणायला पाहिजे होता. हे काय आणलं एवढं भांड? हे नाही, गमीला होत, पण म्या म्हटलं आपल्याला जास्त लागत नाही. हे म्हटलं छोटा कटोर आहे ना, एवढ्यात दे ना, काही नाही, जास्त नाही पाहिजे आपल्याला. जोडप्या तोत्राचं म्हणते एवढं पाहिजे. एवढा कटोर होय, त्यात एवढं काय बर्फ पाहिजे म्हणते. अरे झांबल्या, साजरा घमील्या एवढा कटोर होय ते. बरं बापा देतो. मग बरं थांब, देतो मी. आतीच थांब. अरे कांताजी, मी कुठे जाणार आहो? बर्फ घेतल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. तू एक काम कर बरं, आता काही झामल झुमल करू नको. सटकनी पटकनी अंद्रे जाय, हा कटोरा घे आणि याच्यात काही बर्फ घेऊन ये. चांगलं शीग लावून आण. म्हटलं मला काही टाइम नाही, मला लवकर जा लागते. विनू, भुऱ्या, टिल्ल्या हे जानराव बाबाची इथं आहे. आता तिथं झिंगऱ्या पोचते. आता तिथं नेमकं काय होते आणि काय नाही हे आता आपण पाहू. जानराव बुडा, कूलर घरात लावायचा तर बाहेर काय लावला हो? अरे बरोबर आहे तुझं, माया म्हणणं हे पाय. मी काय सांगू राहिलो, घरात मी 2-2 कूलर आहे. आता हा कूलर मी तो या दुकानात काऊन आणला माहित आहे का? मी आती बाहेर रखवाली करतो, तर मला आती गरमा होते, बमाटून होय ना, म्हणून मग कूलर आणला तो या दुकानातून. मग हा आती लावतो. आता अति थंडी हवा लागेल मले. रखवालीच्या रखवाली बी होते आणि थंडी हवाच्या थंडी हवा बी लागते. काय थंडी हवा आली. बाकी विन्या, त्या दुकानातले कूलर काही जबर होय, एक नंबर होय. मस्त थंडगार हवा लागू राहिली. याच्यात म्हटलं हे टरबूज खायला लस मजा येईल, थंड थंडगार बिलकुल. पण जानराव बुडा, मी काय म्हणतो, हे पा हे टरबूजान काही भागणार नाही बरं. हे टरबूज तुम्ही आम्हाला खाऊ घातले, गोष्ट बरोबर आहे म्हटलं, पण पार्टी लागी, नवीन कूलरची पार्टी लागेल आपल्याला. पहिले सांगून घेऊ राहिलो. काही लेको नव्या कूलरची कोणी पार्टी देत असते का? काही लावलं लेको, गाडी बिडी घेतली का म्या? हे कूलर बिलरची पार्टी, तुम्हाला टरबूज खाऊ घालून राहिलो ना, हेच पार्टी समजा मग. अरे बाप जानराव बुडा, तुम्ही तर म्हटलं कूलर आणला ती बाहेर लावायला, बिल बिल येत नाही का तुम्हाला? अरे झिंगऱ्या, माझ्या दुकानातला कूलर आहे, 5 स्टार रेटिंग आहे, 5 स्टार. त्याचं बिल लय कमी येते, काही वांधा नाही. जानराव बुड्याला लय कमी बिल येईल, टेन्शन नको घेऊ तू. हो का रे विन्या, तुझ्या दुकानात लावाय का? अबे लेका, आज मला घरी कानी माझ्या बाबाही म्हणत की कूलर आण लागतील आपल्याला नवीन. तर मग एक काम करतो ना, तुझ्या दुकानात येतो, चांगला मस्त एखादा जबर कूलर दे, कमी बिल वाला. तुला तर माहित आहे की माझा बुडा कसा आहे, चिंगूस बिलकुल. लाईनचं बिल म्हटलं की अंगावर काट येतात त्याच्या. असं म्हटलं कूलर दे की त्यानं लाईनचं बिल बी कमी आलं पाहिजे आणि घर बी थंडगार राहिलं पाहिजे. लेका निरा गरमाटीत राहायला लागू राहिलं लेका. डोमड्या, तू या बापाला समजून सांग ना मग, की लाईनचं बिल येतच असते, लाईन होते, जैनार तर होयच ना. मग एवढ्या गरमाटीत राहायचं काय काम होय? फॅन बिन लावा. बरं जाऊ दे, तू आता विण्याच्या म्हटलं दुकानात चालला की नाही कूलर घ्यायले जायत होती. मस्त मस्त कूलर आहे. आता विण्या म्हटलं आतून ततीच जाणार आहे दुकानात मी, तर लगेच जातो. चांगले म्हटलं भारी भारी कूलर आहे, एखादा घेऊन जाय. आणि मी काय म्हणतो, हे तो हातात मी काय आणलं रे? पुरे बाप, बर झालं भुऱ्या तर मला विचारले काय होत. अरे पकडून राहिलं, बर्फ आहे ना बर्फ. अबे लेका, ते मा बाबाला का नाही बगर साखरेचं निंबूचं काही सरबत प्यायचं आहे, तर ते बर्फ आणायला सांगितलं होतं. तर ते म्हटलं ते शेजारच्या काकूच्या घरी गेलतो, माझ्या लक्षच नाही लेका. बरं झालं तर सांगितलं मला, चाललो मी घरी, नाही तर लय बजाम पट्टीन माई.
पुरे बेटाजी बुर्राटच काम होत. तुझ्या घरी फ्रीज असून तू दुसऱ्याच्या घरी बर्फ मागायला चालला. अबे ते सर जाऊ दे, चिंगूसपणाचे हातपाय बगर साखरेचं आणि बगर निंबूचं म्हटलं शरबत पिऊ राहिले. असं कधी शरबत असते काय? हे पाय बुऱ्या, जास्त चबर चबर काही करू नको. माझ्या दिमागातला मेंदू काही खाऊ नको तू. माझ्या घरी राहते बिना साखरेचं निंबूचे शरबत. तुले काय करायला लागते बे? विनया, मी काय म्हणतो, मी बाबाला घेऊन पाय इथे येऊ राहिलो. चांगला कूलर काढून ठेव. झिंगूजी म्हणजे झिंगराचे बाबा आणि झिंगऱ्या हे आता कूलर आणायला चालले. मग आता हे विनूच्या दुकानात जातात की नाही जातात हे आता आपण पाहू. अरे बापा, तू माया धुतळला काय पौराला रे? अरे जायचं नाही का? उशीर निवून राहिला का? नाही आणायचं कूलर? राहू दे, नाही तर तशी बी पैसे नाही आपल्याजवळ. जायचं आहे ना, जायचं आहे. पण मी काय म्हणतो, एवढ्या उन्हातनी तुम्ही या स्कूटरवर निघू राहिले, त्यापेक्षा आपल्या कार मध्ये जाऊ ना. कार मध्ये म्हटलं वर बांधून बी आणता येते आपल्याला. अरे तुया बाप का लँडलॉर्ड होय का? पेट्रोल पंप घेऊन बसेला का तो बाप? अबे शंभरी लागते, शंभरी. केवढं महाग झालं माहित आहे का पेट्रोल? 1 लिटर टाकतो म्हटलं आता शंभरी लागते. ते काही नाही, चाल स्कूटरवर. अबे भोत्रा, तुले गाडीवर कोण बसा सांगितलं रे? उतार खाल्ली लोड गाडी. गाडी लोटायची? केक मारा आणि चालू करा ना. गाडी का लोटा लागते? एवढ्या उन्हात गाडी लोटो का मी? काय अक्कल सुचली मला ने पोट्ट पैदा केलं, नीरा दिमागान पैदल. अबे जांभल तोंड्या, गाडीत पेट्रोल नाही ना, ढकला लागते गाडी. ढकलत जाऊ आपण तिथपर्यंत. कंजूसपणाची बी हद राहते. एवढं चिकट काम नाही पाहिजे माणसाचं. गाडी लोटायला लावू राहिली मला एवढ्या उन्हात आणत नाही. काय बोलला रे तू? काय बोलला? उतरू गाडी खाली, घेऊ का टेम्पो? दाखव का माझ्या तुले? नाही बापा, मी काही नाही बोललो. लोटून राहिलो मी गाडी. चला हँडल पकडा तुम्ही. विनया, म्या म्हटलं होतं की बाबू मा बाबाला आणतो म्हणून कूलर घ्यायले. पाय मा बाबाला आणलं म्या. आता असा मस्त जोरदार कूलर दाखव की मा आईले पसंत पडला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मा बाबाला पसंत पडला पाहिजे. एकदम जोरदार दाखव, पुरं घर थंडगार झालं पाहिजे. अरे झिंगऱ्या काका, पहिल्यांदा आले मा दुकानावर. म्या लस्सी सांगेलाय, पहिले लस्सी पिऊन घ्या आणि मग कूलर पाहू आपण. लस्सी पाजतो म्हणे लस्सी. जस काय फुकट पाजू राहिला? कूलर देऊन नाही राहिला का? कूलरचे पैसे नाही घेशील का? अरे बाबू, मी काय म्हणतो, लस्सी येतच राहीन, तू कानी कूलर दाखवून दे. आमच्याजवळ टाइम नाही. हा पा काका, हा एकदम जोरदार कूलर आहे. तुमचे 4 आणि 5 खोल्या असल्या तर हा कूलर थंडगार करते. तुम्हाला म्हटलं अंगावर ब्लँकेट देऊन बसा लागेल, एवढं थंडगार करते हा कूलर. याले वाटते मी गैबानाचा पहिल्यांदा वस्तू घेऊन राहिलो. बरं, मी काय म्हणतो गळ्या, सगळे दुकानदार असेच म्हणत असतात, तरी बी मी कूलर हा घेतो. तो झिंगऱ्याचा मित्र आहेस ना तू, तर पूर्ण विश्वास ठेवून हा कूलर घेतो मी. पण घरी गेल्यावर वांदा नाही झाला पाहिजे. अरे नाही काका, दोस्ताले का खराब वस्तू देणार आहो का मी? तुम्ही बिंदास घेऊन जा, काही झालं तर मी बसेला. मा ते आणून टाक जा, नवा कूलर घेऊन जा. बस मग तर झालं. बर, काही हरकत नाही. तू म्हणता ना तर काहीच हरकत नाही. पण ते भावटाव सांग ना. हे पा, गाजगीज करायचं काही कामच ठेवत नाही मी. लोकायला हा कूलर कानी 9,000 रुपयात देतो. आता तुम्ही माझ्या मित्राचे बाबा आहे तर तुम्हाला फक्त 7,500 रुपये. 7,500 रुपयात कूलर तुमच्या घरपोच येऊन जाईल. तुम्हाला ना ऑटोचं भाडं ना कशाचं भाडं काहीच द्या लागणार नाही. अरे बाप रे बाप, 7,500 रुपये? अबे लेका, तो या दोस्ताचा एवढा नाना चालू होता की माझ्या दोस्ताच्या दुकानावर चला, विण्याच्या दुकानावर चला. विण्यानं नवीन दुकान उघडलं, मस्त क्वालिटी बाजार आहे, स्वस्त्यातनी आहे, तर म्हणून आती आलो. तू तर लय महाग सांगू राहिला. हिशोबान लावून टाक काय तर. बर काका, काही हरकत नाही. हे पा, मला हा कूलर 7,000 रुपयात येईल. 7,000 रुपयात तुम्हाला देऊन टाकतो मी. तुम्ही माझ्या दोस्ताचे बाबा आहे तर मी काही या कूलर मध्ये काहीच कमवत नाही. तुम्हाला आलेल्या भावात देऊन टाकतो आणि ते तुमच्या घरी पोहोचून देतो. मग तर झालं. नाही गळ्या, नाही, एवढ्या भावात नाही, काही परवडत नाही आपल्याला. मी तुले फक्त 1,500 रुपये देईन आणि ते घरी पोहोचून दे कूलर. याच्या उपर म्हटलं 1 रुपया बी आपल्याजवळ नाही. हिशोबान होते, बरोबर होते ना. ताय 7.5 ना माये काही, बरोबर 1,500 रुपयात लावून टाकतो. अरे बाप, 7.5 कोटी आणि 1,500 कोटी, एवढा फरक पडते का? बाबा म्हटलं ते लय कमी होतात ना. 7,000 बरोबर होतात, देऊन टाका 7,000 रुपये. तो घरी पोहोचून देऊ राहिला आपल्या. अबे झांबल दुत्र्या, टप्पर ठोक्या, मुका बैस. तू तर मुका बैस. तू याच नांदा चालू होता. माझा मित्र विन्या
विण्याच्या दुकानात चला, नवीन दुकान टाकलं, क्वालिटी आहे, स्वस्तात नाही आहे. हा तर महागात नाही देऊ राहिला. काही नाही ते काही नाही, 1,500 रुपये बरोबर होतात. का रे बा विनया, पटते का तुले? 1,500 रुपये देतो मी. नाही तर चाललो आम्ही. बाकीची दुकानं बी आहे तिथं मार्केटमध्ये, एकट्याचं दुकान नाही. काका एवढा फरक नसते पडत ना. हे पा मी काय म्हणतो, माझ्या बिल पाहून घ्या. तिच्यावर म्हटलं हे जर 1,500 रुपयात मला आला असेल तर मी तुम्हाला फुकट देऊन देईन. हे पा मी काय म्हणतो, मला 7,000 रुपयात आला, तुम्ही बिल पाहून घ्या. तेवढ्या पैशात मी तुम्हाला डायरेक्ट घरपोच देतो ना. ते बिलचं मला काही सांगू नको. ते तुमचे फंडे असतात दुकानदाराचे. बिल दाखवतो म्हणता. बिल तर कोणतं बी आणू शकतो तू. अय जिंगऱ्या, चला तू मार्केटमध्ये दुसरे दुकान आहे. हा काही कमी नाही करू राहिला. काय तर म्हणे मा विनया मा मित्र त्याच्या दुकानात चला तू. लेका विन्या आता अरे काही हरकत नाही जिंगऱ्या, मी समजू शकतो तुले. तर बाबाले दुसरीकडे स्वस्त भेटू राहिला, 1,500 भेटू राहिला तर घेऊ दे, काही हरकत नाही. मी काही नाराजी नाही बा. पण बाबा आतूनच घेऊ ना. तो बिल दाखवतो म्हणते ना. बिल तर पाहून घ्या. 7,000 रुपयापेक्षा कमी असेल तर मग आपण त्या भावात घेऊ ना. यातूनच घेऊ ना आपण. मुका बैस रे तू, मुका बैस. तुला ऐकून नाही राहिला का? चाल म्हटलं ना तुला आतून. विनूच्या दुकानातून कूलर तर नाही घेतला, मग आता कुठून कूलर घेतील? अरे बरोबर जागे आले शेठ तुम्ही. आपल्या दुकानात जोरदार माल असते कूलरचा. हे पा हा जो कूलर होय की नाही, हा म्हटलं जोरदार आहे, जोरदार. जास्त महाग बी नाही, जास्त सस्ता बी नाही. फक्त 12,000 कूलर आहे. एवढ्या सस्ताईत तुम्हाला पुऱ्या अख्ख्या मार्केट मध्ये नाही भेटणार. नाही तर तुम्ही फिरून या, पाहून या. एवढा स्वस्त कूलर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि क्वालिटी म्हणसान की नाही, अरे ला सुपर असं घर करते बिलकुल बर्फासारखं थंडगार. एसीचं बी काम नाही. बाबा शिक्षक बाबा म्हटलं याच्यापेक्षा त्या विण्याच्या दुकानात चांगले कूलर होते ना. तुम्ही अति आणलं. हे पा हा 12,000 रुपये सांगू राहिला. त्या विण्याच्या दुकानाने 7,000 होता कूलर. तुम्ही पाहिला नाही का ती? अरे मुका बैस, काय तो दोस्ताचा दुकान लावलं तो. अशी क्वालिटी असेल का ती? आणि हे पाय तो 7,000 रुपयाचा फळतुसला कूलर असेल. हा कूलर नसेल तो. मी काय म्हणतो, पाय मी याले पाय कसा मी कम भावात मागतो. हे लोक म्हटलं बराबर कम भावात देतात. ते आपल्या लोकांना धंदा जमत नाही. अरे बाबा हाच कूलर होता ना. हेच कंपनी, हेच क्वालिटी, हाच वॅट, तेवढंच 5 स्टार रेटिंग, सगळं तेवढंच होतं ना. त्याची हवा बी तेवढीच होती. मी पाहिलं ना, माझ्या डोळ्यानं पाहिलं ना. तुम्ही पाहिलं. असं कोण करता? आपण ततून घेऊ ना. आपल्या लोकांच्या दुकानात घेऊ ना. विण्यानं दुकान टाकला ना, माझा मित्र होईन तो. त्याला आपण सपोर्ट करू ना. आणि तो म्हटलं कम भावात घेऊ राहिला. काय अबे तो मित्र आहे तर त्यांना फुकट द्यायला पाहिजे. पैसे काय घेऊन राहिला तो? ते काही नाही, आपण आतून घेऊ कूलर. क्वालिटी होती. बाबा ऐका तुम्ही. आपण त्या विण्याले म्हणू शकतो कूलर जर बंद पडला की नाही तर आपण त्याच्या छात्यावर जाऊ शकतो. आपण त्याला बोलू शकतो तू कूलर वापस बी घेईन. यायची काही गॅरंटी नाही ना. आणि मी काय म्हणतो, क्वालिटी होता ना तो कूलरची क्वालिटी होती ना. तुम्ही चेक केलं ना, तुम्हाला आवडला होता ना कूलर तो. हाच कूलर होईन तो. सेम कूलर आहे. हा 12,000 म्हणून राहिला, विण्या 7,000 म्हणून राहिला. आपला फायदा झाला ना तती झाला ना. काय चालू आहे बापल्या काय मस्त कूलर आहे. काय पाहू नका तुम्ही. म्हटलं हे 12,000 म्हणजे काही जास्त झालं नाही. तुम्ही बिंदास घेऊन जा, बिनगोर घेऊन जा. थंडगार करते घर बिलकुल. अरे मांगीलाल भाऊ, बरोबर आहे तुमचं. 12,000 लय होतात ना. कूलर म्हटलं हे पा कूलर चांगला आहे माहित आहे आपल्याला, पण ते किंमत हिशोबान लावा बापा. याले कूलर चिपकट लागेल ना. हे याचा बजेट मला दिसून नाही राहिला, पण याले बरोबर चिपकवतो मी. काही वांधा नाही. बोलण्या घुमवायची आपली काय होय, आपल्याला आयडिया व्हायची. अरे मी काय म्हणतो, हे पाय आपण काही कम भावात देत नाही, जास्त भाव काही लावत नाही. एकदम वाजवी भाव आहे आपला. पुऱ्या अख्ख्या मार्केटमध्ये एवढा स्वस्त कूलर कुठेच नाही आहे. बट ते जाऊ द्या. तुमचा बजेट कुठपर्यंत सांगा मला. त्या हिशोबाने तुम्हाला मी जोरदार कूलर देतो. माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. अरे बजेटचा काय विचार करू राहिले? 3,000 रुपयाचा बजेट आहे आपला. म्हटलं हा कूलर 3,000 रुपये लावून टाका तुम्ही. अरे बापरे, 3,000 रुपये लय मोठा बजेट व्हायचा. याले बराबर देतो मी. काही वाढणार नाही. 3,000 ना तुझ्याकडून 3,000 घेतो आणि तुला बराबर कूलर देतो मी. हा न्या तुम्ही. हा जोरदार कूलर होय. काही वाढणार नाही या कूलर बद्दल. असं घर करते म्हटलं तुमच्या 8 खोल्या असो का 10 खोल्या असो, पुऱ्या थंडगार बर्फासारख्या. तुम्ही म्हटलं सात्र्या घेऊन अंगावर झोपसान, काही वांधा नाही. हा कूलर घेऊन जा. फक्त 3,000 रुपये. 3,000 रुपये. 1 रुपया जास्त नाही, 1 रुपया कमी नाही. काहीच वाहणार. तुम्ही हा घेऊन जा. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही.
अरे ओ कलवा, या साहेबाचा कूलर रेगडे ठेव, साहेबाच्या घरी पोहोचून दे. त्याला हा कूलर पसंत पडला, घेऊन जाय. बाबा बाबा डायरेक्ट हा पसंत बिसंत म्हणून राहिला. ते म्हणते घेऊन जा म्हणते. पहा तुम्ही, हा चिपकू राहिला आपल्याला. मला तो कूलर काही बरोबर दिसून नाही राहिला. पहिले जंगाटेल दिसून राहिला. काही खराबी बिराबी असेल तिच्यात. अरे पण काही खराबी बिराबी त्या कूलर मध्ये मी काय म्हणतो, ते 3000 बिल होतात ना, काही कमी करा ना तिच्यात. खराबी असेल तर वापस आणून देईन मी. अरे असं काय करू राहिले, काही खराबी नाही. हे पहा तुम्ही घेऊन जा, एकच पीस उरलेलाय. एकजण पाहून गेला आता 5 मिनिटं आधी, तुम्ही यायच्या आधी तो गेला पैसे आणाले. म्हणे मी हा कूलर घेऊन जातो, थंडगार आहे म्हणे, काम येतो. हे पहा तुम्ही जास्त काही विचार करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. ओय कलवा, या साहेब का कूलर रेगडी में रखो आणि साहेबच्या घरी नेऊन दे. तुम्ही घेऊन जा बरं. हा काही पाहू नका. तुमच्यासाठी फक्त 29 रुपये लावतो. पुरे 100 रुपये कमी केले म्या, काही वाना नाही. लेके जाता हूँ मालक, लेकिन उनको पहले ही बोल दो 500 रुपया लगेगा. अरे बा 500 रुपये हे तर लय होतात आपल्या स्कूटरवर न्यायला पुरीन. अरे काही नाही लेके जाता हो, आम्हीच नेतो या स्कूटरवर आमच्या. बरं या कूलरची काही गॅरंटी वॉरंटी? काय शेठ, एवढ्या स्वस्तात कूलर तुम्हाला देऊ राहिलो, त्यात तुम्हाला गॅरंटी वॉरंटी पाहिजे? अरे मायावर विश्वास ठेवा आणि घेऊन जा बिंदास. काही वाहना नाही, काही प्रॉब्लेम नाही कूलर मध्ये. तुमच्यावर विश्वास ठेवून घेऊन चाललो. ए झिंगऱ्या, उतर रे कूलर, घेऊन जाऊ आपण घरी. आणला आता कूलर, आता थंडगार हवा भेटणार आहे. माय एवढा चिकट माणूस माय नशिबात पडायचा होता का? यायला म्हटलं लाईना मोयना कूलर आणा, तर खरं त्या माणसानं पिल्लू कूलर आणला. अहो बिचारे, म्या फायद्याची गोष्ट केली. लायना जरी असेल तर फायद्यात आणला. याचा तो मित्र विन्या, तो तर 7,000 रुपये सांगू राहिलता. हा म्हटलं फक्त 3,000 रुपयात भेटला. ओय जामल्या, काय थुत्तळला पवरायला? झाली ना पूजा पाती, लावते कूलर. पण हे पाय, दिवसातून फक्त अर्धा घंटा कूलर लागेल. लाईनला जायते बरं. माय बाई, काय करावं या माणसाचं? अर्धा घंटा लाव म्हणते, अर्ध्या घंट्यात काय होणार आहे? बरं बाबू झिंगऱ्या, जाऊ दे, जाय बरं, लाव बरं कूलर, पाहू दे काय फायद्याची गोष्ट केली. अरे बाबा, हा तर चालू केल्याबरोबर उताना पडला. मी काय म्हणू तुम्हाला, की आपण विण्याच्या दुकानातून घेऊ म्हणून. त्याला आपल्याला बोलता येईन, त्याच्या छात्यावर जाता येईन, नाही तर वापस नेऊन देता येईन. पण तुम्ही ऐकलं नाही. त्या म्हटलं, त्यानं आपल्याला फसवलं. त्या फसवेनं आपल्याला फसवलं, त्याचं नावच फसवे होतं. आणि हे पा या कूलरच्या आंद्रे फक्त टेबल फॅन व टेबल फॅन, हे फसवलं आपल्याला, फसवलं. आई बाई, केली फायद्याची गोष्ट. या चिंगूस माणसासोबत असंच होणार होतं. सस्त्यात आणला म्हणे, सस्ता तेवढा महाग पडला. का हो, पाना सस्ता आणला म्हणे तुम्ही, हा तर उताना तिताना पडला. हा, याच्या आंद्रे म्हणे टेबल फॅन व टेबल फॅन. आता फसले की नाही गोट? आता माझा दिमाग गरम झाला. तुम्ही सरे मुके बसा. त्या फसव्याले नाही, मी आता पाण्यातल्या कोंबड्या दाखवल्या तर माया नाव बी बदलून ठेवा. आता त्याला फोन लावतो आणि चांगला फाईलीवर घेतो. हा कूलर त्याला वापस नेऊन देतो आणि पैसे वापस आणतो. बाबा त्याला फोन लावा, खरं फोन लावा आणि चांगला झापा त्याला. हा कूलर आपण वापस नेऊन देऊ आणि पैसे वापस घेऊन येऊ. विनेच्या दुकानातून कूलर आणू आपण आता. अरे बाबू पोरा, म्या त्याला आत्ताच मिस कॉल दिला. तू थांब, त्याचा वापिस फोन येते की नाही पाय आपल्याला. आणि जसा त्याचा फोन मला येईन, मी तो फोन उचलीन. मग पाय त्याची खरळपट्टी कशी काढतो मी. माय बाई, काय माणूस आहे हा. किती चिंगूसपणा करीन. अरे बापा, आता म्हटलं कॉल अनलिमिटेड आहे ना. 10 रुपयाचा रिचार्ज मारा, 10 रुपयाचं बोला. आता तसं काम नाही राहिलं ना. काय मिस कॉल मारू राहिले, लावा ना डायरेक्ट फोन त्याले. एवढं बी चिंगूस माणूस नाही पाहिजे. चिंगूसपणा केला म्हणून असा कूलर माती पडला. आता मिस कॉलचा जमाना होय का? आता तर म्हटलं अनलिमिटेड कॉल राहते, डायरेक्ट कॉल लावा ना. अरे हो का, मी भुललोच होतो. थांब डायरेक्ट कॉल लावतो. हॅलो, अरे मी बोलू राहिलो ना. हा, ते तुम्ही कूलर दिला ना, मग मी नेलं नाही का? मी आलतो ना, मी 3,000 रुपये आला. अरे तो कूलर दिला, काय दिला? अरे सगळा मोळमाळ झाला ना तो, काहीच राहिलं नाही तिच्यात. आणि त्याच्या आंध्र तर टेबल फॅन होय, दुसरं काहीच नाही तिच्यात. अरे शेट, ओळखलं तुम्हाला. अरे एवढ्या सस्त्याने तुम्हाला अजून काय भेटीन? सस्त्यातनी एवढंच येत असते. काय एवढ्या स्वस्तात काय भेटीन अजून? ते काय माहित नाही मला. तो कूलर मी वापस आणून राहिलो. माया पैसे मला वापस द्या. अरे शेट,
सामान वापस नसते होत तो कूलर काही वापस होणार नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं कूलर स्वस्त आहे पण त्याची गॅरंटी वॉरंटी काहीच नाही. बरं मी तुम्हाला पहिले सांगितलं नाही का? हे पा तुम्ही काही अटलोक येऊ नका. मी काय ते कूलर वापस घेत नाही आणि तुम्हाला काही पैसे वापस देत नाही. ते नो गॅरंटी नो वॉरंटी मी पहिलेच सांगितलं होतं. काय काय म्हणलं? अरे बेकार, आता लहान झाला नि घोर चिपकवलं मले, फसवलं मले. काय झालं? काय म्हणते तो? अरे त्यानं आपल्याला चंदन लावलं, फसवलं त्यानं आपल्याला. वापस नाही घेत म्हणते तो म्हणते मी पहिलेच सांगितलं होतं स्वस्त आहे पण नो गॅरंटी नो वॉरंटी. माझ्या दुकानाच्या बाहेर गेले म्हणजे माझी गॅरंटी संपली. मी चेक करून दिलता म्हणे तुम्हाला. आता आपण फसलो रे झिंगऱ्या, फसलो आपण. लेका तो मित्राच्या दुकानातून कूलर आणायला पुरला असता आपल्याला. आपल्याला फसवले ना. तुम्ही इथं लोक आले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला. मला माहित आहे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला. आपल्या व्हिडिओवर कमीत कमी 4,000 व्ह्यू येतात. त्या मानानं मग 300 लाईक आले पाहिजे ना. मग आता हे तुम्ही करू शकता. आपण एक एम करू की या व्हिडिओला 300 लाईक करू. करा मग पटापट लाईक करा, लय मोठे लाईक करा. व्हिडिओ मधला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला हे कमेंट करून तर सांगाच. पण व्हिडिओ मधून तुम्हाला काय शिकायला भेटलं हेही कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हेही मला सांगा. म्हणजे मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एखाद्या सामाजिक विषयावर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय गजानन.